समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, उद्या 2 मार्च 2026 वार सोमवार. उद्या आलेले आहे हुताशनी पौर्णिमा. ज्या पौर्णिमेला आपण होळी पौर्णिमा असे म्हणतो आणि हा दिवस होळीचा सण म्हणून साजरा करतो. बघा, वर्षभरामध्ये एकूण 12 पौर्णिमा येतात. त्यापैकी काही पौर्णिमा ह्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात, ज्या आपण अवश्य साजरा करतो. त्यापैकीच कोजागिरी पौर्णिमा आणि हुताशनी म्हणजे होळी पौर्णिमा ही उपाय सिद्ध करण्यासाठी, आपल्या घरात असणाऱ्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी, घरामध्ये असणारी अवलक्ष्मी, अवदसा आणि दारिद्र्यता ही घराच्या बाहेर फेकण्यासाठी ही पौर्णिमा अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. बघा, लोक वर्षभर थांबतात. जे लोक तंत्रमंत्र करतात किंवा काही विशेष सेवा करतात, ते होळीच्याच तिथीला आपल्या सेवा सिद्ध करून घेतात. कारण होळीचा दिवस, होळीची पौर्णिमा ही तंत्रमंत्र उपाय सेवा सिद्ध करण्यासाठी ही पौर्णिमा खूप महत्त्वाची मानली जाते. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच होळीचा म्हणजे याच हुताशनी पौर्णिमेचा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. आपल्या घरात असणाऱ्या दारिद्र्याचा नाश करण्यासाठी, घरात असणारी गरिबी कुठेतरी कमी करण्यासाठी, खूप कर्ज झालं असेल तर त्या कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी, घरात कुठून ना कुठून का होईना पण पैसा येण्यासाठी उद्या हुताशनी पौर्णिमेला म्हणजे होळीला तुम्हाला 1 रुपयांचे 3 सिक्के फक्त या एका ठिकाणी ठेवायचे आहेत. बघा, उपाय खूप महत्त्वाचा आहे. ज्यांच्या घरामध्ये खूप गरिबी आहे, खिशात पैसा टिकत नाही, पैसा येत नाही, आलेला पैसा कुठल्या ना कुठल्या कारणाने सतत निघून जातो, त्या प्रत्येकाने उद्याच्या दिवशी हा उपाय अवश्य करा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ पवित्र स्नान करायचं आहे. दिवसभर तुमचं जे काही असेल ते तुम्ही करा, पण संध्याकाळी जेव्हा रात्रीच्या वेळी चंद्राचा प्रकाश खूप असतो, कारण पौर्णिमेला चंद्र हा पूर्ण आकारामध्ये असतो, तुम्हाला या चंद्राच्या प्रकाशातच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता यासाठी तुम्हाला 1-1 रुपयांचे 3 सिक्के घ्यायचे आहेत. छान कोरे करकरीत किंवा छान नवीन असतील असे 3 सिक्के घ्या. जे 3 सिक्के घेतलेले आहेत ते एका ताम्हणात किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवा आणि त्याच्यावरती स्वच्छ शुद्ध पाणी घाला. थोडंसं गुलाबजल घाला, थोडंसं त्याच्यामध्ये अत्तर घाला, पुन्हा शुद्ध पाणी घाला आणि हे 1-1 रुपयांचे 3ही सिक्के जे आहेत ते स्वच्छ पाण्याने धुवून आणि पुसून घ्या. ठीक आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर 1 लोटाभर पाणी घ्यायचं आहे. म्हणजे छोटा ग्लास घेतलात, एखादा तांब्या घेतलात, एखादी वाटी प्लेट घेतली, चांदीची डबी घेतली चालेल. जे तुमच्याकडे भांडं असेल ते घ्या. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घाला आणि त्याच्यामध्ये थोडंसं 1-2-4 घोट कच्चं दूध घाला. कच्चं दूध म्हणजे जे उकळवलेलं नसतं ते, म्हशीचं गाईचं कुठलंही चालेल, पिशवीचं घेऊ नका. म्हणजे पॅकेटमध्ये जे येतं ते घेऊ नका. बाकी कुठलंही कच्चं दूध 2-4 घोट म्हणजे तुम्हाला 1-2-4 चमचे त्याच्यामध्ये घालायचं आहे. आता यामध्ये हे 3ही सिक्के तुम्हाला घालायचे आहेत. 3ही सिक्क्यांच्या बरोबर तुम्हाला थोडंसं पिवळं चंदन घालायचं आहे, थोडी हळद घालायची आहे, थोडे त्याच्यामध्ये तांदूळ घालायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला 2 हिरव्या वेलच्या घालायच्या आहेत, 2 फूलवाल्या तुम्हाला त्याच्यामध्ये लवंगा घालायच्या आहेत आणि त्याच्यावरती एक तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाचं फूल ठेवायचं आहे. आता हा उपाय सगळ्यात आधी देवघराच्या समोर बसून करायचा. आपल्या उजवा हातात जे काही भांडं तुम्ही घेतलेलं आहे त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आणि 3 वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं. बघा, पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीची समर्पित तिथी आहे, त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीच्या सेवेला विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणून 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम. नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. हे 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणा आणि 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा. कारण ज्या घरामध्ये माता लक्ष्मी सोबत भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातील लक्ष्मी कायम स्थिर असते. 2ही तुमच्या सेवा करून झाल्या की त्याच्यानंतर हा तांब्या तिथून उचला. देवघराच्या समोरून हा तांब्या उचलायचा आणि ज्या भागात चंद्राचा प्रकाश येतोय, टेरेस असेल, गॅलरी असेल किंवा अन्य कुठलाही भाग असेल, ज्या भागात चंद्राचा खूप छान लख्ख प्रकाश येतोय, अशा प्रकाशामध्ये हा तांब्या ठेवून द्यायचा. ठीक आहे. आता हा तांब्या तुम्हाला रात्रभर किंवा कमीत कमी रात्रीचे 1-2 तास तरी हा तांब्या तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे.
1-2 तासानंतर किंवा सकाळी तुम्ही हा तांब्या जिथे ठेवलेला आहे तिथून उचलू शकता. त्यामध्ये असणारं आता पाणी जे आहे त्याचं तीर्थ बनलं असेल, कारण जेव्हा तुम्ही त्यावरती महालक्ष्मी अष्टकमाची आणि व्यंकटेश भगवानांची सेवा करता तेव्हा त्याचं तीर्थ बनतं. हे तीर्थ तुम्हाला घरातल्या 4ही कोपऱ्यांमध्ये शिंपडायचं आहे, जेणेकरून घरात असणारी दरिद्री, गरिबी, अवलक्ष्मी, नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल. उंबरठ्यावरती सुद्धा तुम्हाला हे थोडंसं तीर्थ शिंपडायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये असणारे 1-1 रुपयाचे 3ही सिक्के तुम्हाला त्याच्यातून काढायचे आहेत. 3ही सिक्के काढून तुम्हाला ते घरामध्ये एका कागदामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये ठेवा आणि जे पाणी आहे ते घराच्या बाहेर तुळस सोडून कुठल्याही एखाद्या झाडाला अर्पण करून टाका. कुठलंही झाड चालेल, फक्त तुळस नाही. ठीक आहे. आता हे जे 3 सिक्के आपण कापडावर ठेवलेले आहेत ते 3 कागदांमध्ये किंवा 3 छोट्या छोट्या लाल कापडांमध्ये बांधा. 3ही सिक्के कापडांमध्ये किंवा कागदांमध्ये बांधून तुम्हाला त्याच्या 3 पोटल्या करायच्या आहेत. पहिली पोटली तुम्हाला तुमच्या कपाटात, तिजोरीत जिथे तुम्ही पैसे वगैरे ठेवताय त्यामध्ये ठेवायची आहे. दुसरी पोटली जी आहे ती तुम्हाला तुमच्या पैशांच्या पाकिटामध्ये, जिथे तुमची इन्कम येते, जिथे पैसे येतात त्यामध्ये ठेवायचे आहे. तुमच्या घरात करते कमावते व्यक्ती तुमचे पती आहेत, तुमची मुलं आहेत किंवा तुमचे सासू, तुमचे सासरे आहेत, कुणीही, तर तिसरा सिक्का तुम्हाला त्यांच्यासोबत ठेवायला सांगायचा आहे. आता हे किती दिवस ठेवायचं तर मी तुम्हाला सांगते. मी गेल्या वर्षी ठेवलं आहे, ते अजून पण माझ्या पर्समध्ये जसंच्या तसं आहे. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला सांगते खूप कडकी येते आपल्याला बघा. म्हणजे ऐनवेळी पैसे हवे असतात पण भेटत नाही. म्हणजे जेव्हा जेव्हा पैशांची गरज असते तेव्हा काहीतरी आपल्या मागे गरिबी सुरू होते किंवा दरिद्रता येते, तर ती वेळ येणार नाही. जोपर्यंत पौर्णिमेला अभिमंत्रित केलेले हे 3 सिक्के तुमच्यासोबत आहेत तोपर्यंत तुमच्याकडे तुमच्यासोबत पैसा आहे. पैसा लाख किंवा करोड रुपये येतील असं नाही, पण कुठून ना कुठून काहीतरी होईल. तुमच्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण होतील. पैशांची जिथे जिथे तुम्हाला अडचण असेल, जिथे जिथे तुम्हाला गरज असेल, तर ती गरज तरी पूर्ण होईल. इतका तरी पैसा जो आहे हा तुमच्याकडे येत राहील. खूप साधा, खूप सोपा उपाय आहे. उद्या पौर्णिमेला खूप काही नाही जमलं तरी हे नक्की करा, आवर्जून करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.